प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रियजनांनो, पुन्हा एकदा ईशुदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज ईशुदाय सागर चॅनलला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव करता येईल. प्रियजनांनो, थोडा उशीर झाल्यामुळं, प्रार्थना असल्यामुळे आज थोडा उशिरा मी व्हिडिओ करत आहे. तर प्लीज सर्वांनी ईशुदाय सागर लाईक आणि सबस्क्राईब करा. मी देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता याचा 61वा अध्याय, देवावर संरक्षणाविषयी भरोसा. हे देवा, माझ्या देवा, माझा ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझे मन व्याकुळ झाले असता दिंगणापासून मी तुझी धावा करतो. जो खडक मला दुर्ग आहे त्यावर मला ने, कारण मी तुझा आश्रय केला आहे. माझ्या वैऱ्यापासून लपवण्यास मला बळकट दुर्ग हो, असा तू माझा होत आलास. परमेश्वर तुमचा आश्रय आणि दुर्ग आहे. परमेश्वर तुमच्यासाठी लढणारा परमेश्वर आहे आणि तुम्ही धावा करता तेव्हा तुमच्या प्रार्थनेकडे परमेश्वर लक्ष देणारा परमेश्वर आहे. याचं सुंदरसं उदाहरण मिस्री लोकांमध्ये ज्यावेळेस इस्रायल लोक होते त्यावेळेस, प्रियजनांनो, त्यांच्या मागे ज्यावेळेस ते लागले, त्यांचे रथ त्यांच्या मागे लागले, तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि परमेश्वराने त्यांच्यासाठी लाल समुद्र दुभांगला आणि लाल समुद्र दुभांगून ते पलीकडे गेले. कारण की आपला देव जिवंत आहे आणि तो म्हणजे तारणारा येशू. तो येशू पिता यहोवाच्या युगात कार्य करत होता आणि पुत्र येशूच्या युगात देखील कार्य करतो. आत्ता पवित्र आत्म्याच्या युगात देखील कार्य करतो, कारण की येशू कधीही बदलत नाही. बदलतो तो मनुष्य आणि मनुष्याचं कार्य. म्हणून प्रियजनांनो, येशू काल आज युगानुयुग एकसारखा आहे, तो कधीही बदलत नाही. म्हणून प्रियजनांनो, तुमची भिस्त, तुमची आशा, तुमचं प्रतिफळ फक्त परमेश्वर येशू आहे आणि येशूवर तुम्ही लक्ष द्या. आणि येशूवर ज्यावेळेस तुम्ही लक्ष देणार आणि येशूला ज्यावेळेस तुम्ही हाक मारता, देवाचं वचनच सांगतंय, प्रियजनांनो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आणि येशूच्या नावात तुम्ही आज हाक मारणार आणि येशूच्या नावात देव तुमचं ऐकणार, कारण की तो देव युगानुयुग एकसारखा आहे. तो म्हणतो, आकाश पृथ्वी टळतील पण माझ्या मुखातले शब्द कधी टळणार नाही. तो देव आज देखील तुमच्या जीवनात, प्रियजनांनो, कार्य करायला तयार आहे. या वचनाद्वारे तुम्ही ज्यावेळेस हाक मारता त्यावेळेस देव तुमच्या जीवनात येणार आणि तुम्हाला स्पर्श करणार. आत्ता देखील तो देव या ठिकाणी कार्य करायला तयार आहे. विश्वासाने तुमचं दुखतंय तिथं हात ठेवा. मी आता तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा, जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू. येशू, तुला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या वळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. त्यांच्या जीवनातले प्रत्येक बंधनं, अडकणं, दृष्टपण, सायंत्रिक कार्य निघ येशूच्या नावात. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर, शुगरचे आत्मे निघ. संपूर्ण दृष्ट आत्म्याचं कार्य त्यांच्या जीवनातून निघ येशूच्याच नावात. ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद, ज्याला गाडी नाही त्याला गाडीचा आशीर्वाद, ज्याच्या घरात बरकत नाही, ज्याच्या हाताला बरकत नाही, काम नाही, त्याला कामाचा आशीर्वाद स्वीकारतो. ज्या कोणाचे व्हिजा राहिला असेल विदेशातून येण्याचा, त्या व्हिजा मी रिसिव्ह करतो. ज्याला टू व्हीलर गाडीचा आशीर्वाद पाहिजे त्याला मी रिसिव्ह करतो. ज्याला स्वतःचं घर नाही त्याला घर रिसिव्ह करतो. ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी येशूच्याच नावात मी रिसिव्ह करतो. ज्या बहिणीला लेकरू नाही तिला लेकरू रिसिव्ह करतो. ज्या भावाचं लग्न होतं तिचं लग्न रिसिव्ह करतो. येशूची शांती, आनंद यांच्या जीवनात येशूच्याच नावात स्वीकारतो.